विठ्ठल 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 आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळा सांगावी विनंती माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो अंतकाळी विठो आम्हासी पावला पुढे सहित झाला गुप्त तुका वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो जगद्गुरु तुकोबरायांच्या अतिशय महत्वाच्या आणि गहन विषयातला हा अभंग आहे. याला निर्याण प्रसंग असं म्हणतात. जगद्गुरु तुकोबराय वेगळ्या वेगळ्या भावनेतून वेगळ्या वेगळ्या श्रद्धेतून वेगळ्या वेगळ्या व्यवहारातून समाजाचं उद्बोधन आणि प्रबोधन केलं. परंतु हा जो अभंग आहे हा खुद्द तुकोबाराच्या जीवनाशी निगडीत आहे. 42 वर्ष तुकोबाराय तुम्हा आम्हामध्ये राहिले. वैकुंठातून आलेले जगद्गुरु तुकोबाराय आपल्यामध्ये राहून इतका त्रास सहन केला की त्या त्रासाला काही सीमा नाही. आणि मग सासरचा त्रास सहन केल्यानंतर दिवाळीच्या वेळेस जशी एखाद्या मुलीला माहेरची सतत आठवण होते, निरोप जरी आला तरी अंगामध्ये भावनेमध्ये बदल पडतो. तसं वैकुंठात जाण्याकरता आतुरलेलं हे चित्त तुकोबारायांचं, सतत भगवंताची वाट पाहणारं हे चित्त. आणि अचानक तुकोबारायांच्या जीवनात जे परिवर्तन होतं त्याचं प्रगटीकरण करणारा हा अभंग. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातला सर्वात मोठा विजय, सर्वात मोठी तृप्तता, सर्वात मोठी आकांक्षा पूर्ण झालेली या अभंगातून प्रकट झालेली आहे. एका बाजूने जर आपण विचार केला तर भारताचा सम्राट धृतराष्ट्र, की ज्याच्या सानिध्यामध्ये भगवान स्वतः वावरत होते, 100 मुलं होती, चक्रवर्ती राज्य होतं, त्याचं जीवन. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण तुकोबारायांचं जीवन पाहिलं तर ते जीवन वेगळ्या पद्धतीचं होतं, अगदी वेगळ्या पद्धतीचं जीवन. घरामध्ये बसायला काही नाही, खाण्याकरता काही नाही, गावातली लोक शिव्या देतात, याहीपेक्षा आपल्या घरातली स्वतःची पत्नी शिव्या देते, हे तुकोबारायांचं जीवन. पण तरीही तुकोबारायांचं जीवन आदरणीय ठरलं आणि धृतराष्ट्राचं जीवन हे उल्लेखनीय ठरलं नाही. गीता ज्याला ऐकायला मिळाली तो धृतराष्ट्र, भगवंताचे शब्द साक्षात कानावर पडले तो धृतराष्ट्र. आता भगवंताचे शब्द कानावर पडूनही ज्याच्या जीवनात बदल झाला नाही तो धृतराष्ट्र. ज्याच्याकडे संपत्ती आहे, वज्रदेही मुलगा आहे, चक्रवर्ती साम्राज्य आहे, त्यानं शरीरामध्ये बळ आहेत, फक्त दृष्टी नाही. देवी भागवतामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. इतकं वाईट म्हातारपण धृतराष्ट्राचं होतं की सामान्य माणसापेक्षा अति नीच आणि हलकट रीतीने म्हातारपणामध्ये जीवन जगावं लागलं धृतराष्ट्राला, जो भारताचा एका काळातला सम्राट आहे, ज्याच्या शब्दातून भारत हालत होता. त्याचं म्हातारपण इतकं विचित्र होतं की एका ठिकाणी फार सुंदर उल्लेख आलेला आहे. धृतराष्ट्र राजा झाल्यानंतर सर्व सत्ता धृतराष्ट्राची गेल्यानंतर
युधिष्ठिरानं धर्माप्रमाणे न्यायनीतीप्रमाणे सांभाळलं धृतराष्ट्राला. चारही माणसं बुद्धिमान असल्यामुळे राजकारणात चारही भाऊ घुसले, पण राजकारणात ज्याला रस नव्हता पण मारामारीमध्ये जो रस होता तो महानायक महाभारताचा भीम. त्याला काहीच काम नव्हतं, ताकद जास्त आणि काम काहीच नाही. मग अशा वेळेस त्रास द्यायला सुचतो, आणि त्रास दिला जो भीमाने तो धृतराष्ट्राला दिला. जेवायला बसल्याबरोबर गदा घेऊन जातो, तोंडात घास घालणार भारताचा सम्राट. तितक्यामध्ये भीम जवळ बसून सांगतो, आंधळ्या, शेवटी आमच्याच तुकड्यावर जगावं लागलं. उभं आयुष्य आम्हाला त्रास देण्यामध्ये गेलं, पण हे जे तुझं म्हातारपण आहे ते आम्ही दिलेल्या तुकड्यावर आहेत. आम्ही कुत्र्याला सुद्धा सांभाळतो आणि तुला सुद्धा सांभाळतो. भारताचा सम्राट आणि त्याची ही अंतिम अवस्था. आणि खा, पण एक लक्षात ठेव, तुझ्या ताटातला प्रत्येक घास हा दुर्योधनाच्या रक्तातून जन्माला आलेला आहे. दुर्योधनाचं रक्त हे आलेलं कुठून याला महत्व आहे. मी मारलेलं आहे दुर्योधनाला आणि त्यातून तुझा घास जन्माला आलेला. म्हणजे आज तुझ्या ताटामध्ये साक्षात दुर्योधनाचं रक्त आहे. कोणता बाप असा असेल की जो आपल्या मुलाच्या रक्तातून जन्माला आलेला घास खाईल? तसाच तो घास खाली ठेवून द्यायचा. महिन्यामध्ये वृद्ध झालेला धृतराष्ट्र, त्याची तब्येत ढासळत गेली, मानसिक अवस्था ढासळत गेली. एकदा धर्मराजाने विचारलं की तुम्ही आमचे आजोबा आहात, तुम्हाला काय कमी ते सांगा. धृतराष्ट्र सांगितलं काही कमी नाहीत, पण भीम जरा बोलतो आणि अशा वेळेस बोलतो ज्यावेळेस मी जेवायला बसतो. अगोदरच माझी 100 मुलं मारली गेलीत आणि ही माझी जी अंतिम अवस्था आहे, या अवस्थेला मी जेवत असताना भीम ताटावर येतो आणि माझी मुलं कशी मारली हे रोज सांगत बसतो, सकाळ संध्याकाळ. 100 मुलं होती हो. एका टायमाला एक मुलगा कसा मारला सांगायचं तर 50 दिवस जेवण मिळणार त्या म्हाताऱ्याची अशी अवस्था. पण 100च्या 100 कौरव एकट्या भीमानं मारली होती. असं ते जीवन. शेवटी युधिष्ठिराने भीमाला समजून सांगितलं की भीमा, जेवत असताना कुठं सांगायचं असतात का यांची पोरं कशी मारली? भीमाने सांगितलं, दादा चुकलं, माफ कर. दुसऱ्या दिवशी जेवायच्या अगोदर भीम हजर झाला, कारण की भीमाने आपल्या सोयीनं अर्थ काढलेला होता. जेवत असताना बोलायचं नाही पोरं कशी मारली, मग जेवायच्या अगोदर जर 10 मिनिटं सांगितलं तर काय बिघडलंय का? मग जेवायच्या अगोदर भीम यायचं, सांगायचं, आंधळ्या, माझ्या भावाला माझी तळे सांगतो काय? आमच्या घरात फूट पाडतोस, आमच्या तुकड्यावर जगतो. अरे जरी माझा मोठा भाऊ असला तरी माझ्या पराक्रमात तो राजा झालाय, तुला तुकडा देखील त्याचा मिळतो. भारताचा एक सम्राट या अवस्थेतून जावा याच्यापेक्षा काय विलक्षण. ज्याला 100 मुलं होती त्याला एकही मुलगा उपयोगाला आला नाही. ज्याला 2-4 मुलं, त्यांनी काय विश्वास ठेवा मुलावर कोणाला माहिती. युवराज ज्याचा मुलगा तो कामाला आलेला नाही. शेवटी धृतराष्ट्राने निर्णय घेतला की या राज्यात राहण्यापेक्षा राज्य सोडून गेलेलं बरं. एक तर आंधळ, त्यात म्हातारपण, चक्रवर्ती पद भोगलेला म्हातारा आपलं घर सोडून निघून जातो मध्यरात्रीच्या वेळेस. दुसऱ्या दिवशी धर्मराज शोधाशोध करतात, सापडत नाहीत. वनात गेल्यानंतर थोड्याच दिवसामध्ये हा पापी धृतराष्ट्र ज्या अरण्यात राहतो त्या अरण्याला आग लागते. केवढं मोठं दुर्भाग्य. आंधळा, वृद्ध झालेला भारताचा चक्रवर्ती सम्राट ज्या अरण्यात राहायला जातो ते अरण्य आपोआप पेटलं जातं. पेटलेल्या अरण्यामध्ये धृतराष्ट्र स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो, पण ज्याला डोळेच नाहीत असा धृतराष्ट्र कुठेतरी धडकतो, कुठेतरी आपटतो, चटके बसतात. याचं मरण हे चटके देऊन आलेलं मरण आहे. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात, तानहन द्विशतः क्रूरान संसारेषु नराधमान. हे मरण जे आहे धृतराष्ट्राचं, ज्या नरकात जायचंय त्याचं अगोदरच पहिलं ठिकाण आहे जिथं एवढा त्रास आहे. नरदेहातलं आयुष्य चटके देऊन देऊन ज्याचं समाप्त होतं. ज्ञानोबराय त्याविषयी बोलतात, जयाचे ऐक धड नाही तयाचे परत्र पुससी काय. जो मानव देह जन्माला येऊन जगू शकला नाही त्याचं परत्र किती चांगलं असेल याच्यावरून आपल्याला समजतं. म्हणून एक धृतराष्ट्र जो एवढा मोठा होता, अरण्यात अग्नी लागला जळून खाक झाला.
संपत्ती होती, मुलं होती सिंहासारखी, काही उपयोगाला आले नाही. आणि इकडे जगद्गुरु तुकोबारांचं एक एक आयुष्याचा क्षण जर आपण पाहिला, अंतकरण रडेल इतकं दुःख जगद्गुरु तुकोबारायांनी भोगलं. अहो, तुकोबारायांनी संसार सोडला यात नवल नाहीत. परमार्थामध्ये तुकोबाराय सर्वश्रेष्ठ झाल्यानंतर देखील सामान्य माणसाला तुकोबारायचं वर्चस्व सहन झालं नाहीत, विशेष माणसाला तुकोबारायांचं वर्चस्व सहन झालं नाहीत, चांगल्या चांगल्या बुद्धिमान लोकांना तुकोबारायांचं वर्चस्व सहन झालं नाहीत. किती द्वेष सहन केला असावा तुकोबारायांनी. आपला माथा सुधारावा म्हणून ज्यांनी गाथा तयार केला, तो गाथा आपल्या माथ्याने पाण्यामध्ये बुडवला. इतके आपण हुशार आहोत. काय नुकसान केलं होतं समाजाचं तुकोबारायांनी, जेवढा त्रास सहन करावा लागला. परमार्थामध्ये आल्यानंतर भस्म झालेल्या संसारातली माणसं परमार्थात आल्यानंतर त्रास द्यायला लागली. एक एक तुकोबारायांच्या आयुष्यातलं क्षण पहा किती त्रासदायक आहे. 14 टाळकऱ्यापैकी 4 टाळकरी तुकोबारायांचे लोहगावचे होते. लोहगावच्या 4 टाळकऱ्यापैकी एक टाळकरी अतिशय स्वच्छ मनाचा आबाजी पाटील त्यांचं नाव होतं. जिथे तुकोबारायचे कीर्तन तिथे यायचे. तुकोबारायच्या कीर्तनामध्ये केवढा रंग भरत असेल हे काही सांगायसारखं आहे का? 2 महिने झालं सतत आपला नवरा घराच्या बाहेर जातो, पण विचारायची ताकद नाही बायकोला की तुम्ही कुठे जाताय. हा जुन्या काळातला प्रसंग आहे. 2 महिना नवरा आपल्या घराच्या बाहेर आहेत, पण बायकोची विचारायची हिंमत नाही. हा जुना काळ आहे. आता घराच्या बाहेर पाऊल टाकायचं असेल तर बायकोला अगोदर विचारावं लागतं की जाऊ का बाहेर, कुठं जाऊ हा नंतरचा भाग आहे. असली मूड मध्ये तर सांगतात बिचारे जा म्हणून, नाही तर काय काही वेळेस माझे असं पाहण्यात आले, कीर्तन पूर्ण ऐकतात माणसं, पण ज्ञानेश्वर माऊली झाल्या झाल्या उठतात. मला बऱ्याच दिवस याचा अर्थ माहित नव्हता. हा प्रसंग वाचल्यानंतर माझ्या लक्षात आला की कीर्तनाला येतानाच परवानगी काढून आलेले असतात की कीर्तनाला जाऊ का. ती सांगते बिचारी जा पण लवकर या. लवकर या म्हणजे ज्ञानेश्वरी झाल्या झाल्या हे लोक उठतात. कारण की घराचा एवढा मोठा धाक पडलेला असतो, नाही गेलं तर काय होईल कुणाला माहिती. हे एक जीवन आहे. आणि तुकोबारायांच्या काळातलं आबाजी पाटलाचं एक जीवन आहे. 2 महिने विचारलं नाहीत कुठं जात आहे. शेवटी 2 महिन्यानंतर विचारलं, का हो जाण्याबद्दल माझा वाद नाही, पण काळजी पडते तुम्ही कुठं जाता. आबाजी पाटील भोळ्या म्हणायचे होते, त्यांनी सांगितलं तुकोबारायांच्या कीर्तनाला जातो. ज्याचा संसार उद्ध्वस्त झाला, उद्ध्वस्त झालेल्या संसारात ज्यांनी लक्ष दिलं नाहीत, अशा तुकोबारायचं जर माझ्या नवऱ्याने कीर्तन ऐकलं आणि ते जर आवडू लागलं तर माझा संसार देखील तुकोबारासारखा होऊ शकतो. या भीतीनं तिने एक शब्द वापरला, का हो ज्याला नीट संसार करता आला नाही त्याचं कीर्तन ऐकता. असं म्हणेपर्यंत आबाजी पाटलांनी एक थोबाडी ठेवून दिली. पुन्हा बोलू नकोस, निघून गेली. तिच्या एक लक्षात आलं की आतापर्यंत एकही शब्दाने न दुखवणारा माझा नवरा, पण आज मारलं त्याने, याला कारण केवळ तुकोबार आहे. आता जर मी माझ्या नवऱ्याला नाही आवरलं तर उद्या माझ्या संसाराची काय गत होईल सांगता येत नाही. 2 महिने शांत राहिली आणि 2 महिन्यानंतर आबाजी पाटलाला पत्नी म्हणाले, का हो तुम्ही परगावी जाऊन तुकोबारांची कीर्तन ऐकू शकता, तुम्हाला श्रवणाचा योग येतो, पण आम्हाला कसं काय यायचं, आम्ही बाया माणसं आहोत. जर लोहगावमध्येच त्यांचं कीर्तन ठेवलं तर काय बिघडेल, इथं आणू आपण त्यांना नाव धुवू घालू, साधू संत आहेत, पुरण टाकेल मी. आबाजी पाटलाला वाटलं एवढी मोठी भयंकर डोक्याची बाई जर बदलली तर काय हरकत आहे, म्हणून तुकोबारांचं कीर्तन ठेवलं लोहगावमध्ये. रात्रभर कीर्तन झालं, जागर झालं, काकडा झाला. स्नान करण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय जेव्हा घरामध्ये आले, स्नान करण्याकरता बसले, त्यावेळेस त्या बाईंनी सांगितलं, हो एवढे मोठे संत आपल्या घरामध्ये आंघोळीसाठी आले तर आपल्या घरी उठणं नसावं. भोळे आबाजी पाटील उठणं आणण्याकरता बाहेर गेले. ह्या बाईंनी गरम गरम असं उकळतं पाणी ठेवलं होतं, ते संपूर्ण पाणी पातळीत तुकोबाराच्या अंगावर टाकलं. संपूर्ण तुकोबाराच्या अंगाची लाही लाही झाली. तुकोबाराय भगवंताचा धावा करायला लागले. जय माझी काया लागला ओळवा, जय माझी काया लागला ओळवा, आवरे केशवा माय बापा, धावरे केशवा माय बापा, जय माझी काया लागला ओळवा, जय माझी काया
परिश्रम करत होते म्हणून त्यांच्या जीवनामध्ये असा प्रसंग ओढवला की उकळतं पाणी अंगावर पडलं. जळे माझी काया लागला ओनवा धाव रे केशवा माय बापा. तुकोबारायांच्या जीवनातले एक एक प्रसंग जर आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल. कुठलाही तुकोबारायांच्या जीवनामध्ये आधार नाही, पण ते तुकोबाराय त्यांचं जर निर्याण प्रसंग पाहिलं, वैकुंठ गमन पाहिलं तर आपल्या असं लक्षात येतं किती श्रीमंत होते तुकोबाराय. केवढं वैभव त्यांनी आपल्या जीवनामध्ये कमवलेलं होतं. बाहेरच्या दृष्टिकोनातून तुकोबाराय हे दरिद्री होते, पण आतून किती श्रीमंत होते तुकोबाराय हे अभंग वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं. धृतराष्ट्राच्या शरीराला चटके बसलेत, ओणव्यामध्ये सापडलं. तुमच्या आमच्या शरीराचं काय सांगावं. हिंदीमध्ये फार मोठे एक संत होऊन गेलेत. त्यांनी आपल्या शरीराच्या विषयी सांगितलं, शरीर जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंत जर तुम्ही विचार केला तर चांगले, पण शरीर गेल्यानंतर जर तुम्ही विचार केला तर त्या विचाराचा काही फायदा होणार नाही. तो संत सांगतो, एक दिन निकले सैर करणे मन में काही अरमान थे. तुम्ही आम्ही जे जीवन जगतो त्यातली ही परिस्थिती आहे. एक दिन निकले सैर करणे, मानवी जन्मामध्ये फिरण्याकरता आपण आलो. मन में काही अरमान थे, आपल्या मनामध्ये एवढ्या मोठमोठ्या कल्पना होत्या की त्याला काही अंत नाही. पण वस्तुस्थिती अशी होती, एक तरफ हरियाली थी, दुसरी तरफ स्मशान थे. एकीकडे गरिबी होती, एकीकडे श्रीमंती होती. एक तरफ हरियाली थी, दुसरी तरफ स्मशान थे. आणि त्या स्मशानामधून जात असताना जिथं माणसं जाळले जातात तिथं काही हडकं असतात, ती माणसाची हडकं असतात. तो संत ज्यावेळेस स्मशानामधून फिरण्याकरता निघाला तर एक माणसाचंच हाडूक त्या हडकावर त्या संताचा पाय पडला. पैर के तले चुबी हड्डी, हड्डी के हे बयान थे. त्या साधूला ते माणसाचं हाडूक लागल्यानंतर हड्डी के हे बयान थे. त्या हड्डीला वाचा फुटल्याने ते बोलू लागलं, अरे चलने वाले चल संभल कर, हम भी कभी इंसान थे. लक्षात ठेवा, चलने वाले चल संभल कर. माणूस जीवन जगत असताना चलने वाले चल संभल कर. इतकं अंधाधुन आपण जीवन जगतो त्याला काही पारावार राहत नाही. मृत्यू एक पुढा आहे, ज्ञानोबाराय सांगतात, मृत्यू पुढा आहे आपल्या उभे, आपल्याला कळत नाही. चलने वाले चल संभल कर, हम भी कभी इंसान थे. भूतकाळातलं वाक्य. ते हाडूक तरी अस्तित्वात आहेत, पण काही काहीच काहीच लागत नाही आता मध्ये. हे सर्व जर घडत असेल तर ज्ञानोबाराय त्याला फक्त शरीर कारणीभूत सांगतात. शरीरावर जी माणसं विश्वास ठेवतात तीच माणसं काळाच्या गळाला सापडतात. ज्ञानोबाराय म्हणतायत, जसं एखादा जलपारधी, ज्ञानोबारायांनी नाव ठेवलेलं आहे, मासे पकडणार. मासे पकडण्याकरता गेल्यानंतर तो काटा असतो आणि काट्याला कणिक लागलेली असते, तो पाण्यामध्ये माश्याकरता सोडतो. मासा कणिक खाण्याकरता येतो आणि कणकीच्या आतमध्ये काटा असतो. तसं संसाराच्या वर सुख असतं आणि आतमध्ये काटा असतो. पण जो मासा कणिक खाण्याकरता येतो त्याला कणिक खाता येत नाही, कणिक तशीच असते आणि काटा गालाला लागलेला असतो. मानवी जीवनाचं चित्र सुद्धा याच पद्धतीचं आहे. तया माझी गळू आहे, जो प्राणातही घेऊन जाये, हे जैसा ठाऊवा नव्हे झाकले पण. तया माझी गळू आहे, कणकीच्या आतमध्ये गळ आहेत, काटा आहेत, हे झाकल्यामुळं कळत नाहीत. तसं कातड्याच्या शरीरामध्ये प्रेमरूपी काटा आहेत, वासनारूपी काटा आहेत की जे खाण्याकरता आपण जातो. हे जैसा ठाऊवा नव्हे झाकलेपणे, त्या शरीराच्या कातड्याच्या नादी लागल्यामुळे त्यात गळ आहेत हे लागल्यानंतर कळतं, पण सुटिकेचा कुठला मार्ग नाही. काळाच्या काट्याला जर आपण लागलो तर या जगात आपल्याला कुणी सोडवू शकत नाही. तो खाण्यापूर्वीच आपल्याला विचार करावा लागतो. हा विचार जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनात झाला, म्हणून सर्वश्रेष्ठ मानवी जीवनामध्ये ठरलेलं हे तुकोबारायांचं जीवन आहे. का की हे जीवन बर्बाद झालेलं नाही, काट्याला लागलेलं जीवन नाही, समर्पित झालेलं तुकोबारायांचं जीवन आहे की ज्यांच्या लक्षात आलं की एक प्रकार काय आहे. मग तुकोबाराय शेवटी काय करत आहेत, वृद्ध अवस्थेमध्ये जिथं सामान्यातला सामान्य माणूस बेजार झालेला असतो, एका अभंगामध्ये संत म्हातारपणाच्या अवस्था सांगतात. मज नाही हात पाय डोळा कर्ण हे बलिर झाले
श्वानापरी गती झाली अवघे करती हाड हाड 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 तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. वृद्ध अवस्थेतली सामान्य माणसाची अवस्था आहे. मज नाही हात पाय. हात आणि पाय असतात पण काही उपयोगाचे नसतात. थरथर कापलेला हात असतो. पाय डोळा पडली झांपड. कर्ण हे बधिर झाले. वाचा बोले बोबड. नाक मुख गळू लागले. लाळा आणि शेंबूड. संत फारच सभ्य होते म्हणून एखाद्या माणसाला कुत्र म्हणावं असं म्हणत नाहीत. म्हणून कुत्र्याच्या ऐवजी श्वान शब्द वापरतात. श्वानापरी गती झाली म्हणून अवघे करीती हाडहाड. हाडहाड म्हणतात. वृद्ध माणसाला सर्वच बाजूने त्रास असतो. बाहेरचे त्रास देतात त्यात नवले. घरातले जेवढे त्रास देतात तेवढे बाहेरचे देत नाही. हीच अवस्था साधक आपल्या जीवनामध्ये आणतो तरुणपणामध्ये आणि आपल्या जीवनाची दिशा बदलतो. जगद्गुरु तुकोबारायांच्या लक्षात आलं की काय प्रकार आहे समाजामध्ये आणि अचानक तुकोबारायांची विरक्ती परमार्थामध्ये वाढू लागते. इतकी वाढते तुकोबारायांची विरक्ती आणि मग तुकोबारायांच्या लक्षात येतं की आपण आहोत कुठले, आपण काय करण्याकरता आलो. म्हणून 42 वर्ष समाजाचं उद्बोधन आणि प्रबोधन करतात आणि अचानक संपूर्ण झालेला त्रास जसा एखाद्या मुलीला आठवतो तसं जगद्गुरु तुकोबारायांना संपूर्ण मृत्यूलोकात झालेला त्रास आठवतो आणि माहेरची आठवण येते. जगद्गुरु तुकोबाराय संताजवळ निरोप पाठवतात. तुम्ही सनकाधिक संत नाविता कृपावंत. वैकुंठातले तुम्ही सनकाधिक संत आहात. 42 वर्ष या मूर्खामध्ये मी राहिलोय, या समाजामध्ये मी राहिलोय. किती त्रास झाला याचा तुम्हाला अंदाज नाही. शहाण्याचा सर्वात मोठा त्रास की त्याला मूर्खात जगावं लागतं. बुद्धी असूनही निरुपयोगी ठरते ते खरं पाप असतं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की मी या लोकांमध्ये राहिलो पण काय उपयोग, काहीच उपयोग झाला नाही. पण म्हणून आता घेतलेला त्रास सहन केला. तुका म्हणे मजा आठवा मूळ लवकरी पाठवा. मजा आठवा मूळ लवकरी. मूळ म्हणजे नेण्याकरता येणारा जो निरोप आहे तो मूळ लवकरी पाठवा. पुन्हा पुन्हा तुकोबाराय विनंती करतात. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई. वेगी आणावा तो हरी मज दिना ते उद्धरी. हे सर्व निरोप वर पाठवल्यानंतर सनकाधिक संत वैकुंठावरून निरोप घेऊन येतात आणि सांगतात तुकोबाराय तुमची विनंती भगवंतापर्यंत पोहोचली, तुमची विनंती मान्य झाली. आता आम्ही निरोप देण्याकरता आलो, आम्ही नेण्याकरता आलो नाही. तुम्हाला नेण्याकरता साक्षात भगवंत येणार. तुकोबारायांचे चित्त आनंदाने मोहरून गेलं. वृद्ध अवस्थेमध्ये नेण्याकरता भगवंत येत आहेत याच्यापेक्षा जीवनामध्ये दुसरं यशच नाही. मोहरून जात आहेत आणि अचानक तुकोबारायांच्या जीवनामध्ये एक वेगळी तरंग आणि उमंग उमटतायत. आपुल्या माहेरा जाईन मी आता निरोप या संत हाती आला. हे जे संत आहेत यांच्या हातून निरोप आला आणि मी माहेरला निघालो. आपुल्या माहेरा जाईन मी आता. त्यांना विचारलं माहेरला जातायत पण तुम्हाला नेण्याकरता कोण येते. तुका म्हणे आता येतील न्यावया अंगे आपुल्या. स्वतः अंगे आपुल्या, स्वतः आमचे वडील ज्याला आम्ही देव मानतो, आई बाप सर्व मानतो, सखा मानतो, ते स्वतः नेण्याकरता येणार आहेत. मुलीच्या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ आनंद. सासरचं कुत्र आलं तर आनंद होतो, माणूस आला तर आनंद होतो, पण जर वडील आले तर अंतःकरणामध्ये किती आनंद होत असेल. तसं वैकुंठात नेण्याकरता येत असताना जर साक्षात भगवंत असतील किती आनंद होत असेल महाराज. त्याचा काय आनंद. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये सर्व लोकांना तुकोबाराय शेवटची विनंती करताय. आम्ही जातो तुम्ही कृपा द्यावी. आम्ही जातो
सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी. वेळ झाला उभा पांडुरंग, वेळ झाला उभा पांडुरंग. सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी. वेळ झाला उभा पांडुरंग, वेळ झाला उभा पांडुरंग. गावातून बाहेर निघत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. आयुष्यभर ज्या लोकांनी तुकोबारायला त्रास दिला, जात असताना देखील तुकोबाराय समाजाला विसरत नाहीत, त्याला संतत्व म्हणतात. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. आता आम्ही निघालोय, पण तुम्ही कृपा असू द्यावी. आणि जे काही राहिलेली माणसं आहेत ज्यांना मी सांगू शकलो नाहीत, सकळा सांगावी. काही लोक म्हणले तुकोबाराय थोडं थांबा, तुम्ही आता जातायच, मग थोडस आम्हाला आमची काही विनंती करू द्या, आमचे काही गारणे तुमच्या पुढे सांगू द्या. तुकोबाराय म्हणतायत, एवढं जीवन सफल झालं, एवढं भरलेलं जीवन आहे. अहो, ज्याच्या घरातच साक्षात पांडुरंग परमात्मा आलेले आहेत आणि पुन्हा पुन्हा त्यांना बोलवत आहेत, तेव्हा समाजाला सांगतात की 42 वर्ष मी आता तुमच्यात थांबलो, आता मला काही थांबणं होत नाहीत. वाडा वेळ झाला उभा पांडुरंग, वाडा वेळ झाला उभा पांडुरंग, वाडा वेळ झाला उभा पांडुरंग, वाडा वेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठा श्रीरंग बोलावी तो, वैकुंठा श्रीरंग बोलावी तो, वैकुंठा श्रीरंग बोलावी तो, वैकुंठा श्रीरंग बोलावी तो. जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. समाजाला सांगतायत की पुष्कळ दिवस मी तुमच्यामध्ये राहिलो, आता तुम्ही थांबण्याची विनंती करतायत, पण आता माझीच स्वतः साक्षात पांडुरंग परमात्मा वाट पाहतो. मानवी जन्माला आल्यानंतर सर्वात मोठं भाग्य आयुष्यभर देव भेटण्याची आपण वाट पाहावी आणि शेवटच्या क्षणाला भगवंतानी आपली वाट पाहावी. याला संत जीवन आणि भक्त जीवन म्हणतात. वाडवेळ झाला उभा पांडुरंग, भगवंतानी वाट पाहावी हे आपल्या जीवनातलं सर्वात मोठं भाग्य. वारी म्हणजे काय? देवा आम्ही तुझ्याकडे येतो, जोपर्यंत माझ्यामध्ये शक्ती आहे तोपर्यंत आम्ही तुझ्याकडे येतो. पण भगवंता, वारी ज्यावेळेस माझ्याकडून होणार नाहीत त्यावेळेस आयुष्यभर केलेली वारी, त्याची एकच वारी तू माझ्या घरी कर, माझी वारी आणि माझं जीवन सफल झालं. असेच जगद्गुरु तुकोबारायांच्या घरात आलेले पांडुरंग परमात्मा वैकुंठा श्रीरंग बोलावितो. साक्षात भगवान परमात्मा वैकुंठात येण्याकरता बोलावं. आपल्या जीवनाचा जर आपण थोडा विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं, आपण जावं म्हणून नवस करतात. काही काही माणसं तर म्हणतात, यम कुठे विसरला आमची चिठ्ठी. आता विष्णुदूत आठवणं, देव आठवणं फार लांबचं आहे. इतके पापी असतात, यमाला सुद्धा ज्यांची भीती वाटावी असं यांचं जीवन असतं. आणि अशा लोकांच्या जीवनामध्ये ज्यांना जन्म दिलेला असतो अशी मुलं म्हणतात, महाराज गेलं तर बरं होईल. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, वैकुंठा श्रीरंग बोलावी. स्वाभिमानपूर्वक मुक्ती आहेत. आयुष्यभर ज्या देवाची वाट पाहिली तो भगवंत या क्षणाला वाट पाहतो. पूर्ण झालेलं जीवन, तृप्त झालेलं जीवन आहे, परिपूर्णता जीवनात लाभलेली आहे. आणि हे काम तुकोबारायांना विचारत कोणी केलं? निरोप या संत हाती आला. संतांनी निरोप पाठवला आणि संतांच्या सांगण्यामुळं आपल्या घरात देव आला. म्हणून कधीही
देवाला एखाद्या वेळेस वाकडं बोललं तरी चालेल, पण संतांना कधी आपल्या तोंडातून वाईट वाकडे शब्द जाऊ नयेत. मानवी जीवनातले सर्वश्रेष्ठ विशेषता आहेत. देवाला सहन होईल कारण की त्यांनी जन्म दिलाय, पण आपल्याला जो मृत्यूमधून तारला जातो तो संत समुदाय त्याच्याशी कधी वाकडं बोलता कामा, आपला कुठलाही शब्द त्यांच्या विरोधात जाता कामा नयेत. हे पथ्य जर आपल्या जीवेनं शेवटपर्यंत पाळलं तर शेवटच्या क्षणाला भगवंत येतो. अहो, आपल्या जीवनातली जबाबदारीच देवावर आहे. आपण आयुष्यभर केलेली जी भक्ती असते त्याचं एक ऋण तयार होतं भगवंतावर, आणि भगवंत स्वतः ज्ञानेश्वरीमध्ये सांगतायत, ते ऋणवही पण देखोणी अंगी मी आपुल्याच उत्तीर्णत्वा लागी भक्ताची तनुत्यागी परिचर्या करी. भक्त ज्यावेळेस तनुचा त्याग करतो त्यावेळेस भगवंत म्हणतो मी साक्षात सेवा करण्याकरता येतो. अखिल कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा सेवा करण्याकरता यावं याच्याकरता आयुष्यभर देवाची आणि संतांची सेवा करावी लागते. ती जगद्गुरु तुकोबारायांच्या हातून घडली. काय काय शब्द तुकोबाराय बोलतायत. ज्ञानोबारायांच्या दरबारात आल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत बोलावं कसं. कृपाळू सज्जन, संतांना कसं बोलावं हे तुकोबारायांच्या गाथ्यामधून शिकण्यासारखं. कृपाळू सज्जन, आपण कृपाळू आहात, सज्जन आहात, तुम्ही संतजन. एवढंच नव्हे, संतजन आहात म्हणजे ज्याच्याकडून आपल्याला ज्ञान प्राप्ती करायची त्याचा हा जीवनातला प्रसंग आहे. नाही तर आमच्याकडे काही लोक येतात, त्यांच्या गावी सप्ताह असतो, त्यांना कीर्तन ऐकायचं असतं, आल्यानंतर म्हणतात महाराज आमच्या गावामध्ये सप्ताह आहेत, तुमचा कोणता दिवस घालायचा आहे तेवढं सांगा. आपण 10वा सांगावं का 13वा सांगावं, समस्याच आहे. मग बोलावं कसं हे सुद्धा गाथ्यातून शिकण्यासारखं. ज्ञानोबाराया म्हणतायत कृपाळू सज्जन तुम्ही संतजन. एवढी स्तुती केल्यानंतर ज्ञानोबाराय विचारतात, हो तुकोबाराय आज जरा फारच सुंदर बोलतायत, काही काम आहे का? काही नाही, एवढे कृपादान तुमचे मज. थोडं कृपादान पाहिजे होतं. काय? दर महिन्याला ज्ञानोबारायांच्या घरामध्ये पांडुरंग परमात्मा वारीसाठी येत असतो, तेव्हा आजही मी वारीसाठी आलेलो आहे, भगवंतही तुमच्याकडे वारीसाठी आलेले आहेत, तेव्हा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुळती. भगवंत तुमच्या घरात पाहुणे म्हणून येत आहेत, तेव्हा माझी थोडी विनंती करा. ज्ञानोबा म्हणतात काय सांगायचं तुमच्याविषयी? अनाथ. वैकुंठातून तुकोबाराय पृथ्वीवर आल्यामुळे अनाथ. सामान्य माणसाचा उद्धार करावा हे या काळात अपराध ठरलेला आहे. ज्याचं कल्याण करायला जावं ती लोक अतिशय त्रास देतात. हे सर्व महाराष्ट्रातल्या संतांचं जीवन आपल्या पुढे प्रमाण आहे. म्हणून अपराधी पतित वैकुंठातून खाली आल्यामुळे आगळा. तुकोबाराय सांगतात एवढा जरी असलो मी अनाथ अपराधी पतित आगळा जरी असलो परी पाया वेगळा नका करू. शब्दांचा प्रयोग पहा तुकोबारायांचा कसा आहे. एवढा जरी मी असलो परी पाया वेगळा नका करू. तुमच्या चरणापेक्षा मला लांब पाठवू नका. ज्ञानोबाराय म्हणले समजा आम्ही तुमचा निरोप सांगितला भगवंताला, ते ऐकतील कशावरून? आत्मविश्वास आणि तुकोबारायांचा संतावरचा विश्वास कसा प्रगट होतो पहा. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी तुम्ही एकदा भगवंताला सांगितलं मग मज हरी उपेक्षिना. विठोबा रखुमाई म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत परी पाया वेगळा नका करू. आणि शेवटच्या क्षणाला जे आहे तुकोबारायांचं जीवन इतकं वैभवशाली जीवन आहे तुकोबारायांचं. फाल्गुन शुद्ध दशमीला स्वतः पांडुरंग परमात्मा घरी येते. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. जेवायला बसले तुकोबाराय आणि तुकोबारायाबरोबर भगवंत बसले. जेवण्याकरता काण्या छत्रपती शिवरायांचे शिष्य 14 टाळकरांचा दौरा आणि शेवटच्या क्षणाला जेवण म्हणजे काण्या. भगवंताला देखील पश्चाताप वाटत असेल. मागे एकदा विदुराच्या घरी जेवायला गेलो होतो, तिथेही कण्या खाव्या लागल्यात. तुकोबाराय आठवण करून देतात विदुराचं घर होतं, कदाचित घट्ट कण्या मिळाल्या असतील, पण वारकऱ्याचं घर आहे दरदरीत पाण्या माझी रांधी येल्या कण्या. तिथे घट्ट कण्या असतील पण माझ्या घरामध्ये पातळ कण्या आहेत.
आणि मुखशुद्धी काय? तुळशीचं पान. मुखशुद्धी तुळशी दळ, अशाच्या घरामध्ये भगवंत येतो. इतकं बाह्य दृष्टीनं वैभवहीन तुकोबरांचं घर, पण पांडुरंग परमात्मा त्यांच्या घरी मुक्कामाला आल्यामुळे, पाहुणे आल्यामुळं एखाद्या राजवाड्यापेक्षा ऐश्वर्य त्या घराला लागलं. तुकोबाराने विचारलं, भगवंता कसं काय येणं केलं? भगवंत सांगतायत, तुकोबाराय आपल्याला वैकुंठाला नेण्याकरता आलोय. तुकोबाराय म्हणतात, बरेच दिवस झाले मी या लोकांमध्ये वावरतोय, किती लोक माझ्या बरोबर येतात ते मी पाहतो. म्हणून एकादशी, द्वादशी, त्रयोदशी 4-5 दिवस तुकोबाराय फिरले आणि प्रत्येकाला सांगितलं, तुकोबाराय म्हणतात, वैकुंठाला चला, वैकुंठाला चला. लोक म्हणले, अगोदरच संसारामध्ये तोटा खाल्लेले तुकोबाराय, कसे तरी देवा धर्माला लागले, आणि आता नेमकं काय 4-5 दिवसामध्ये झालं? जो भेटेल त्याला म्हणतात वैकुंठाला चला. काय झालं यांच्या बुद्धीला? याच्यावर लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. फाल्गुन वद्य प्रतिपदेला बायकोला म्हणतायत तुकोबाराय, मी उद्या वैकुंठाला जाण्याचा विचार करतोय, लोक कुणीच माझ्या बरोबर येत नाहीत, कमीत कमी तुम्ही तरी माझ्या बरोबर यावं. जिजाबाईने सांगितलं, हे पहा, आत्ताच व्यालेली म्हैस माझ्या भावानं आणून दिलेली, तुमच्या काळामध्ये दूध दुभतं कधी खायला मिळालेलं नाही, तेव्हा तुम्ही वैकुंठाला जा, जोपर्यंत राहायचा असेल तोपर्यंत राहा, नाही करमलं तर पुन्हा माघारी या. तुकोबारायांच्या घरातल्या पत्नीला वैकुंठ शब्दाचा अर्थ माहित नसावा, केवढा संत महिमा दुर्मिळ आहेत, दुर्बोध आहेत, हे या अभंगावरून आपल्या लक्षात येतं. तुकोबाराय सांगतात, जे अरे ते वैकुंठ आहेत, माझा पांडुरंग परमात्मा तिथे राहतो, तिथे कुठल्याही प्रकारचं दारिद्र्य नाहीत. पांडुरंग परमात्मा वैकुंठात राहतो म्हटल्याबरोबर जिजाबाई भडकली, अरे त्याच्यामुळेच तर माझं हे आयुष्य बिघडलं, आता त्याच्या घरात जाऊन पुन्हा काय आयुष्य बिघडून घ्यायचं काय? त्याच्यापेक्षा तुम्हीच जा, मला यायचं नाही. आणि शेवटच्या क्षणाला गावकऱ्यांना तुकोबाराय विनंती करतात, सकळ ही माझी बोळवण करा, नाही माझ्या बरोबर कुणी येत, तिने मला बोलवण्याकरता गोपाळपुरापर्यंत तरी या. मग सर्व लोक त्या ठिकाणी येतात. तिथं आल्यानंतर लोकांना सांगतात, बाबा हो, इथपर्यंत आलात, तुमची माझ्यावर कृपा झाली, सकाळांना नमस्कार माझा, सौरांना विनंती माझी, आता ही शेवटचा क्षण आहेत, जिथे पांडुरंग परमात्मा माझी वाट पाहतोय, या क्षणाला मला भगवंत प्राप्त झाला, हे माझं वैभव शेवटच्या चरणात प्रगट करतो. अंतकाळी विठो आम्हासी पावला, अंतकाळी विठो आम्हासी पावला, अंतकाळी विठो आम्हासी पावला, अंतकाळी विठो आम्हासी पावला. हा कुडी सहित झाला, कुडी सहित झाला, वाढ वेळ झाला, उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला, उभा पांडुरंग, कुडी सहित झाला, कुडी सहित झाला, तुका वाढ वेळ झाला, जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, अंतकाळी विठो आम्हासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. हीच जगद्गुरु तुकोबारायांची सर्वात मोठी श्रीमंती आहेत, की अखिल कोटी ब्रह्मांड नायक अंतकाळी प्राप्त होतात. प्रत्येकाच्या अंतकाळाचं जर वर्णन पाहिलं आपण तर ते भयानक चित्र आहेत, पण तुकोबारायांची सर्वश्रेष्ठ विशेषता आहेत. काया दिव्य होऊन जगद्गुरु तुकोबाला नेण्याकरता भगवंत येत आहेत. त्याचंही एका अभंगात वेगळ्या पद्धतीनं वर्णन आहेत. चिन्हे उमटती अंगी शकुना जोगी उत्तम. तरी पण हे सर्व चिन्ह आणि पवित्र शरीर या दोघांचा संयोग झालेले जगद्गुरु तुकोबाराय ज्यावेळेस भगवंत येतात, तीच खरी जीवनातली पूर्णता समजून सर्वांना नमस्कार करतायत. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम अंतकाळी विठो आम्हासी फावला अंतकाळी विठो आम्हासी पावला अंतकाळी विठो आम्हासी पावना अंतकाळी विठो आमासी पावना उडी सहित झाला गुप्त तुका कुडी सहित झाला गुप्त तुका वाड वेळ झाला उभा पांडुरंग वाड वेळ झाला उभा पांडुरंग कुडी सहित झाला गुप्त तुका कुडी सहित झाला गुप्त तुका वाड वेळ झाला पांडुरंग वाड वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो वैकुंठा श्रीरंग बोलावितो वाड वेळ झाला उभा पांडुरंग वाड वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो वैकुंठा श्रीरंग बोलावितो वाड वेळ झाला उभा पांडुरंग वाड वेळ झाला उभा पांडुरंग जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल बोलिलेले पुढे वेळे वाकुळी उत्तरे नाही विचारिला अधिकार म्या पुरा तुकाराम ज्ञानेश्वराला